सिद्धी झाली, आपल्या शुभसंकल्पनेची सिद्धी झाली आणि त्याच्या पाठीमागं मासाहेबाचा वासंताईचा दादा जगण्याकरता कोण्यातरी महापुरुषांचा कोण्यातरी विभूतीचा आधार असला पाहिजे. खरं ते जगणं आहे दादा. म्हणून आपल्या मताने चिखल तोडवायचं नाही. आपुल्या मते उगाचे चिखल कालवू नको रे, हरिभजनाविन काल घालवू नको रे, अनुभवाविन मान डोलवू नको रे. आपुल्या मते उगाचे चिखल कालवू नको रे. मग काय करायचं स्वैराबाईला विचारा. संत संगतीने उमज, आणोनी मने पुरते समज, तया विन्यत्र पाते हलवू नको रे, हरिभजनाविन काल घालवू नको रे. म्हणून या विभूतीद्वारा या सज्जनांच्या माध्यमातून माझा भगवान इथे येणार आहे. तुम्हा सर्व बापाची शुभ संकल्पना आहे. तुमच्या पुरुषार्थ बलाने त्याची सिद्धी झाली. अनेक सज्जनांना असं वाटलं आई साहेब आहे तोपर्यंतच देवस्थापना प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला पाहिजे, त्यांना बरं वाटणं का, त्यांना आनंद होईल. त्यांचं मात्र आपण किती मोठा उत्सव केला. या वर्षी तरी अनुकूलता नाही, प्रतिकूलता आहे. ठीक आहे, पण प्रतिकूलतेमध्ये पारमार्थ अशी साधना आहे दादा. कुठल्याही काळामध्ये आनंद देणारी साधना आहे. तुमच्याकडे जरी प्रतिकूलता असेल दादा, ती प्रतिकूलता सामान्य प्रतिकूलता आहे. बरोबर. धर्मरक्षण करणाऱ्या करता ही सामान्य प्रतिकूलता आहे. का सांगतो मी त्याचं कारण तुम्हाला. पाठीमागच्या अर्वाचीन प्राचीन महापुरुषांनी धर्मरक्षणाकरता जी कामं केले त्यांच्याकडे जर आपण पाहिलं तर त्या दृष्टीने आपलं किरकोळ समज आहे, किरकोळ कारण आहे. त्यानुसार धर्माच्या घोषणा नाही केल्या जात. धर्म का अजय हो, अधर्म का नाश हो, विश्व का कल्याण हो, प्राणी मात्र में सद्भावना हो, सभी का भला हो. एवढ्यावर ते थांबले नाही दादा. आमच्या गोस्वामी तुळजाभवानी महाराजांची एक चौपाई तुम्हाला सांगू. शिबिदधीची हरिचंद्र नरेशा, सये धर्म हित कोठी कलेश. आमचे गोस्वामी तुळजाभवानी महाराज म्हणतात धर्माकरता या सज्जनाकडे जर पाहिलं तर किती त्रास काढला त्यांनी. शिबिदधीची हरिचंद्र नरेशा, सये धर्म हित कोटी कलेशा. सामान्य माणसं एकदा जमले, जगण्याचं सामान्यकरण का झालं, त्यांना किरकोळ प्रतिबंध बी चालत नाही झालं. त्यांच्याकडे पाहायचं धर्मरक्षणाकरता काय केलं. आमच्या गोस्वामी तुळजाभवानी शिबिर राजा घेतला. या सगळ्या धर्मरक्षणाकरता दादा एका प्राण्याचा प्राण वाचवण्याकरता त्याच्या वजना इतकं स्वतःच मांस काढून देण्याची तयारी आहे दादा. धर्मरक्षण इतकी सोपी गोष्ट नाही. त्याच्याकरता आज सर्वजण आपण या महापुरुषांच्या बोधाने प्रवास करतो. पण हे पाहिलं पाहिजे त्यांनी धर्मरक्षणाकरता काय केलं. शिबिराजाने काय केलं. धर्मरक्षणाकरता दादा एका प्राण्याचा प्राण वाचवण्याकरता या सज्जन त्याच्या वजना इतकं स्वतःच मांस काढून दिलं. नंतर आमच्या गोस्वामी तुळजाभवानी महाराजांनी दधीची घेतली, दधीची ऋषी घेतली. का घेतलं या सज्जनाचं नाव, तर त्याचं कारण आहे या सज्जनाने आपली आस्ती आपली हाडं जर केवळ परोपकारामध्ये कामात येत असतील, परोपकारामध्ये त्याचा उपयोग होत असेल तर हा सज्जन समर्पण होऊन गेला, दधीची ऋषी. आणि तिसरा भाग्यवान घेतला दासा. या देशाचा एक सम्राट आहे हरिश्चंद्र राजा. हरिश्चंद्र नरेशा का घेतला त्याचं कारण तुम्हाला सांगतो. या देशाच्या एका सम्राटाबद्दल बोलतो दादा. हा देशाचा सम्राट आहे राजा हरिश्चंद्र. पण हा सम्राट काशीच्या बाजारामध्ये स्वतःच्या पत्नीचा लिलाव डोळ्याने पाहतो. किती अवघड आहे दादा, किती अवघड आहे, किती अवघड आहे. एवढा त्रास आहे आपल्याला. 1 वर्ष पर्जन्य झालं नाही म्हणून आपण हैराण होऊन जाणं इतकं सुसंगत नाही दादा, इतकं उचित नाही. नुसता काशीच्या बाजारात पत्नीचा लिलाव नाही पाहत. पुत्र पत्नी जीव डोंबा घरी ओपिली. स्वतःचा मुलगा विकला जातो, पत्नी विकल्या जाते काशीच्या बाजारात आणि स्वतः
डोम्या घरी पाणी वाहत दादा. कशा करताय? एका देशाच्या सम्राटाचं बोलतोय. या देशाचा एक सम्राट आहे, चक्रवर्ती आहे, आणि तो धर्मरक्षणाकरता किती त्रास काढतो. म्हणून आपल्या ग्रामदेवतेवर जे काही उत्सव होतात दादा ते आनंदाने पार पाडत. ही बाह्य प्रतिकूलता बाधीच नाही पाहिजे दादा. पाणी झालं नाही, प्यायला पाणी नाही, काय नाही रे दादा. सकळा जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. सर्वांचा सांभाळ तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करा. म्हणून धर्मरक्षणा करतात हे सर्व काही चालू आहे. आणि धर्मरक्षणाचं एक महत्वाचं अंग आहे. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन दया क्षमा समाधान संतजन साधिते. म्हणून या धर्म सोहळ्यामध्ये, या यज्ञ मंडपामध्ये आणि माझ्या प्रभूच्या प्राणप्रश्याच्या माध्यमातून चालत असणारा हा सोहळा, त्या सोहळ्यामध्ये या विजयादशमीच्या पर्व काळावर मी माझ्या वाट्याला कीर्तन सेवा असाच विजयादशमी सारखा सोहळा आहे, दिवाळी दसऱ्यासारखा सोहळा आहे. आणि त्या सोहळ्यामध्ये आमचे तुकाराम महाराज म्हणजे कलियुगातले सिद्ध कोटीची अवस्था तुकोबराची. महाराज पैठराचे साधकही आहे आणि तुकोबरा अवतार सिद्ध महापुरुष आहे. अशा सज्जनाच्या भेटी करता बस दुरून दुरून आमच्या तुकोबरा करता हरिभक्त माझे जीवल ग सोयरे, हृदय पावले धरण त्यांची अंतकाळी येते माझ्या सोडवण्या. तुकोबराय त्यांच्याशी तुकाराम महाराजांचे संबंध होते का? ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाया ठेविती विठोबाचे. सदैव माझ्या प्रभूचं चिंतन करणे तुकाराम महाराजचे सख्खे सोयरे बरकतात. महाराज मित्रांना मानित नाही. हेरा मान विधी पाळना पुरता देवा चिती भूते म्हणून या. पण माझे खरे सख्खे सोयरे हे माझे सोयरे सज्जन सांगाती, हरिभक्त माझे जीवल ग सोयरे. असे सोयरे तुकोबराच्या एका विशिष्ट पर्वावर महाराजांच्या दर्शनाकरता भेटी करता येतात. पण येताना दादा साधू संताकडे जात असताना रिकाम्या हाताने खाली हाताने जायचं नाही. त्यांच्या भेटी करता जात असताना हा सज्जन समाज हे हरीचे दास तुकोबराच्या दर्शनाकरता भेटी करता जातात. पण जाताना दादा तुकाराम महाराजाला त्यांना समाधान वाटण्याकरता, त्यांना बरं वाटण्याकरता आणि जाताना मात्र हे सज्जन काही खाण्याचे चांगले पदार्थ घेऊन जातात, मिष्टान्न घेऊन जातात. काही महाराजांना बरं वाटण्याकरता सोनं घेऊन जातात, काही महाराजांना बरं वाटण्याकरता चांगले कपडे घेऊन जातात. अरे अरे आणि महाराजांच्या भेटी करता जातात. जावं दादा सज्जनाच्या भेटी करता. ते आमचे महापुरुष म्हणतात सज्जनाच्या भेटी करता खाली हाताने जाऊ नये. काही सज्जन म्हणतात रिकामं जावं म्हणजे तिकून भरून येता येत. बरोबर आहे. पण तुकाराम महाराजांच्या भेटी करता तुकोबरावर जीवापा प्रेम करणारा साधू समाज महाराजांच्या दर्शना करतात. पण तो एका विशिष्ट पर्वावर येतो आहे. दसरा दिवाळी सारखा उत्सव आहे, सण आहे. आणि अशा सणाला तुकाराम महाराजांच्या भेटी करता आलेली मंडळी तुकाराम महाराजाला काही भेट घेऊन आली महाराजांच्या. कारण दादा ती वैरागी मूर्ती म्हणजे पाम्पलेट वरची होते थोडी. ते वैरागी मूर्ती काय दादा लोकांनी म्हणणे इतके नाही तुला. ती वैराग्य म्हणजे दादा धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा विवेका सहित वैराग्याचे विवेका सहित वैराग्याचे बळ धगधगेत ज्वाळ अग्नी जैसा. बंधू लक्ष्मण प्रभू राम रायाला वैराग्याची व्याख्या विचारतात. प्रभू वैराग्य कोणाकडे असतं, विरागी कोणाला म्हणावं. त्याला माझे प्रभू राम राया आपल्या बंधू लक्ष्मणाला सांगतात, बंधू लक्ष्मण सुनावता
तो सो परम विरागी तृण समसिद्धी तीनही गुण त्यागी. येतात ते वैराग्य खरं आहे. सुनवतात सो परम विरागी तृण समसिद्धी तीनही गुण त्यागी. हे खरं वैराग्य आहे. आपलं वैराग्य वैराग्यच आहे. आपलं वैराग्य म्हणजे फक्त त्या नावाला शोभा म्हणून आहे. नावाला शोभा आहे. तो खरा विरागी आहे. तो कवरायकडे धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा तृण समसिद्धी तीनही गुण त्यागी. पण जीवाला प्रेम करणारा सज्जन समाज. कारण तुकाराम महाराजांसारखा एक निष्ठावान ईश्वर भक्त आहे आणि त्याची लेकरं बाळ 10-10, 12-12 दिवसापर्यंत चूल पेटत नसेल. आमच्या सदामासारखी तर त्याची दया म्हणून त्यावेळेला काही दयाळू अंतकाने सम्राट होते. जाणता राजा महाराष्ट्र भूषण छत्रपती शिवरायासारखे काही सम्राट होते त्या काळामध्ये. दयाळू अंतकानाचा जाणता राजा छत्रपती शिवरायांनी महाराजांची दया म्हणून नजरानं पाठवलं. त्यावेळेचे उद्गार बघा तुकोबरायन छत्रपती शिवरायांचे जे कारकून येतात त्या कारकुनासोबत काय सल्ला देतात बघा तुकोबरायन. अरे दादा, तुमच्या छत्रपतींना नजरानं कशा करता पाठवला? म्हणले तुम्हाला सुखी करण्याकरता. मग तुमच्या छत्रपती शिवरायांना सांगा, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. दादा, सतत दुसऱ्याच्या हिताचा विचार करणारे सज्जन असतात, त्यांचं आपोआपच भलं होत राहत. बरं का परहित बसई जिनके मन माही ता करूया कछु दुर्लभ नाही. ज्याच्या अंतरामध्ये परहिताची भावना आहे त्याला या जगातलं काहीच अवघड नाही. म्हणून सतत दुसऱ्याच्या हिताचा विचार करीत राहायचा. तुमचं भलं होण्याकरता तुम्ही काहीच करायचं नाही. आपोआपच सिद्धी प्राप्त होईल. आपोआपच सगळं चांगलं होत राहील. करते हो तुम प्रभू मेरा नाम हो रहा. माझं का नाही सगळं करतो. माझा भगवत सगळं काही करतो आणि त्याच्या पाठीमागं तुमचं नाव लावतो. काय दया आहे माझ्या प्रभूची. हे मंदिराचं सुद्धा तसंच आहे. जेवढी जेवढी काय कार्य सिद्धीला जात असतील तिला त्याच्यात आपलं फक्त निमित्त आहे. करते हो तुम प्रभू मेरा नाम हो रहा है. माझा भगवान सगळं काही करतो पण ह्या जीवाचं नाव मोठं करतो. बरं का, जीवाला मोठेपणा देतो. याने उगाच फुगायचं नाही. बरं का, ती माझ्या प्रभूची दया आहे. तो याला मोठं कर, त्याला याला मोठं करायचं राहत. याला पुढे कळतं का देवाला आपल्याला खरंच मोठं करायचं आहे. छत्रपती शिवरायांनी नजरानं पडला कारकुनासोबत काय सल्ला गोड देतात तुकोबराय. दादा, तुमच्या छत्रपती शिवरायांना सांगा तुम्ही महाराष्ट्राचे मर्यादित राजे आहात. ज्याचे लेकरं उपाशी मरतात दादा, तोच कारकुनासोबत छत्रपती शिवरायांना काय संदेश देतात बघा दादा. तुमच्या छत्रपती शिवरायांना सांगा दादा, तुम्ही महाराष्ट्राचे मर्यादित राजे आहात. आम्ही 3 लोकांचे राजे, लेकरं उपवाशी मरतात. तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाची धनी, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाची. दिवट्या छत्री घोडी हेतू बऱ्यात न पडे. पण दादा, तुमच्या छत्रपती शिवरायांना सांगा, तुम्ही आज जाणार ना तर छत्रपती शिवरायांना सांगा. काय सांगायचं? उद्या एकादशी आहे, उद्या एकादशी करायला सांगा. बरं, उद्या एकादशीचे ना, उद्या आहे काय परवा आहे. उद्याची पकडायला सांगणे तर परवाची धरायला सांगा. तू एकादशी करायला सांगा. आणि आणखी तुमच्या छत्रपतींना एक सांगा. काय सांगा? गळ्यामध्ये तुळशी माळा घालायची नाही. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. सांगा बरं. आणि आणखी तुमच्या छत्रपती शिवरायांना काय दया आहे दादा. तुमची छत्रपती तुमचा आम्हाला भूषण आहे. तुम्ही आमची काय करा,
ह ब प म्हणून घ्या. काय म्हणायचं? ह ब प म्हणून आता महाराष्ट्र भूषण छत्रपती शिवरायांना तुकोबाराय देतात. आजही तुकोबारायकडे काही निमित्ताने महाराजांच्या भेटी करता आला साधू समाज हरीचे दास तुकोबार काही भेट वस्तू घेऊन आले. कपडे आहे, खाण्याच्या मिष्टान्नाच्या आणि काही मिष्टान्न आहे, आणि त्याचबरोबर भेट म्हणून काही सोनंही आहे. महाराजांकडे जे सोनं होतं ते आजचं दसऱ्याचं सोनं नाही बरं का. महाराजांच्या भेटीकरता जे आले ना दादा ते खरं सोनं घेऊन आले होते. आपलं हे सोनं म्हणजे कोणी गहाण ठेवीत नाही, काय नाही, फक्त आता बरोबर दसऱ्याचं सोनं कोणी गहाण ठेवलं आता नाही, हे फक्त आता एक आहे दादा, एक प्रेमाचं प्रतीक आहे. अनेक काळाने बिछडलेले सज्जन एकत्र येण्याकरता आणि त्यांच्या मिलन होण्याकरता, त्यांची प्रेमाची संबंध पुन्हा होण्याकरता एक राम राम, जय हरी, प्रणामजी, जय गोपाल, हे सगळं कशा करताय, जय रामजी की, हे सगळं तुकोबारा इकडे आले. महाराज आम्ही तुमच्या करता भेट वस्तू आणलेली, तुम्हाला दसऱ्याच्या निमित्ताने काही खायला आणलेलं आहे. महाराज म्हणाले खरं सांगू तुम्हाला, आम्हाला काय पाहिजे आहे, आम्हाला तुम्ही काय पाहिजे, आम्हाला काय दिलं पाहिजे, आमच्या करता भेट म्हणून काय आणलं पाहिजे, आणि आम्हाला बरं वाटण्याकरता तुम्ही काय केलं पाहिजे, याचा खुलासा, याचं दर्शन करून देण्याकरता आमच्या तुकाराम महाराजाचा अभंगाचं प्रथम चरण आहे. आम्हा देनधरा सांगतो आम्हा देनधरा धरा सांगतो ते कानी, सांगतो ते कानी, चिंता पाय मनी विठोबाचे दादा. आम्हाला भेट म्हणून जर तुम्हाला काही द्यावं असं वाटत असेल तर एक काम करा, चिंता पाय मनी विठोबाचे. स्वतः दुसऱ्याच्या भल्याचा विचार करणारी दयाळू अंतकरणाची जात आहे बरं. ऐसे कळवळ्याची जाती म्हणून आमच्या तुकारामाला दुसरं काहीच नाही, अशी जात तुम्हाला कुठं सापडायची नाही. का? करी लाभाविन प्रीती, लाभाशिवाय प्रेम करणारा जगात एवढाच एक वर्ग आहे. म्हणून जगाचा मालक त्यांच्या करता दौड करतो बरं का. जिथं असेल हरीचा दास तिथं देवाला जावं लागतं. मग तो जे काम करत असेल तिथं देवाला जावं लागतं. आम्हाला काय द्यावं वाटतं का तुकोबाराय म्हणाले, रूपे श्याम सुंदर
चक्र गदा शोभती सब करी शंख चक्र गदा शोभती सब करी सखिए गरुड़ा बलि देखिए ला सखिए गरुड़ा बलि देखिए ला रूप श्याम सुंदर नीलोत्पल गावा रूप श्याम सुंदर रूप श्याम सुंदर पीतांबर कटी दिव्य चंदनवटी पीतांबर कटी दिव्य चंदनवटी दिव्य चंदनवटी पीतांबर कटी दिव्य चंदनवटी पीतांबर कटी दिव्य चंदनवटी सखिए जग जेठी देखिए ला सखिए जग जेठी देखिए ला रूप श्याम सुंदर नीलोत्पल गावा रूप श्याम सुंदर रूप श्याम सुंदर विचारता मानसी नये जो व्यक्तीची विचारता मानसी नये जो व्यक्तीची नामा केशवेसी नामा केशवेसी लुब्धो निठेला नामा केशवेसी लुब्धो निठेला रूप श्याम सुंदर नीलोत्पल गावा रूप श्याम सुंदर रूप श्याम सुंदर नीलोत्पल गावा सखिए स्वप्नी शोभा देखिए ला रूप श्याम सुंदर रूप श्याम सुंदर रूप श्याम सुंदर
राधा एक मिनिट सगळ्यांनी शांतता ठेवा एकदम आता विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची.
तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा. संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा. अमृताची गोडी आज आलिया भंगा. विठ्ठला माय बापा अभंगाला जोड टाळची पळ्यांची, अभंगाला जोड टाळची पळ्यांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. लेकरांची सेवा केली सतू आई, आ, लेकरांची सेवा केली सतू आई. कस पांग फेडू कस होऊ कराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, तुझा उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळे विठाई. विठ्ठला माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, पांडुरंग
देवराज आले मंच की बैसले, 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 भक्ताशी दिले अभयदान, भक्ताशी दिले अभयदान, भक्ताशी दिले अभयदान, दास हो तुम्ही सकल सुखी राहा, सकल सुखी
माझे करावे चिंतन दिवस माझे करावे चिंतन माझे बंधन नाही तुम्ही सकल राहुलिया आनंद करा दास नामा गाहुलिया गेला दास नामा गाहुलिया गेला Thank you.
सर्व
भक्ताशी दिलेले अभयदान दास हो तुम्ही सकळ सुखी राहा सुखी राहून आनंद करा रात्रंदिवस माझे करावे चिंतन यमाचे बंधन नाही तुम्हा दास हो तुम्ही सकळ सुखी राहा सुखी राहून आनंद करा विष्णुदास नामा गाऊन गेला शेजे पहुडला देव राणा दास हो तुम्ही सकळ सुखी राहा सुखी राहून आनंद करा विठ्ठल विठ्ठल